त्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा वापर विविध संस्थेच्या विविध भागामध्ये करणं आवश्यक आहे. हे निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि हे निर्णय जर आज राजकीय स्वार्थासाठी मतदानाच्या दाबापोटी जर घेतले नाही तर या संस्था पुढच्या 5 वर्षामध्ये कुलूप लावल्याशिवाय थांबणार नाही. योग्य निर्णय, संस्थेच्या हिताचा निर्णय, सभासदाच्या हिताचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय आणि मग शेवट संचालकांचा हिताचा निर्णय आणि त्यापेक्षा शेवट माझ्या हिताचा निर्णय ही भूमिका ठेवून या पुढे संस्था चालतात. मला काय वाटतं, संचालकाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं याला अर्थ नाही. सभासदांना काय वाटतं, कार्यकर्त्यांना काय वाटतं, सामान्य जनतेला काय वाटतं हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं. तर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित याचं रूपांतर आपण चांगलं बदलीचा करणार आहे. हा बदल व्हायला वेळ लागतो. शेवटी डॉक्टर या नात्याने मी सांगू शकतो कधीही कडू औषध पसायला वेळ लागतो पण उपचार चांगला होतो आणि गोड औषध लगेच घेतलं जातं पण तरी फरक पडत. आपलं औषध हे आपलं म्हणण्यापेक्षा साहेबांसाठी सांगू शकत नाही पण डॉक्टर म्हणून या डॉक्टरचं औषध करूनच आहे पण ते औषध गुणच येतो हे पण तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज येणाऱ्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय निवडणे पट्ट्याच्या निर्णय घेणार आहोत. इथे काही कठोर गोष्टींची अंमलबजावणी आपण करणार आहोत. काही निर्णय आपल्याला घेताना लोकांचा त्रास लोक विरोधात येतील. हेच मी दक्षिणेत सांगत होतो की जे मी करतो ते त्यांच्यासाठी करतो. लोकांना वाटतं की हे पूर्ण आवड दिसतंय वाढून टाका आणि आता जाऊन विचारायचं फक्त आपल्याला फक्त उभं वेळ आम्ही आता सर्व डिपॉझिट जप्त करणार या भावनेतून मतदार सर्व झाले. कारण की आपला स्वार्थ कुठल्या राजकीय सत्ता कोणासाठी नाही. कारखान्याचे चेअरमॅन झालेच पाहिजे, आमदार झालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झाला असतो. हे जे झालेत नवीन पोरं हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत हे पण तुम्हाला आमच्या स्वार्थ पदासाठी नाही. आम्हाला सत्कारासाठी पदाची गरज नाही. आम्हाला समाधानासाठी पदाची गरज नाही. आणि नुसतं गावात लोकप्रतिनिधी तुमचा आत्महत्या घेतात ही आत्महत्या विखे पाटील परिवाराबद्दल लोकांनी ही आत्महत्या गेल्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये करून दिली. त्यामुळे भारावून जाऊ नका. पण यायला जायला वेळ लागत नाही. मी जीवन उदाहरण पण आलं काय आणि केलं काय किती वेळ लागेल. पदाचा मान सन्मान केला पाहिजे. पदाचा मान येता कामा नये. पदाची मजुरी येता कामा नये. पदाचा मान सन्मान केला. मिळालेला पदाचा वापर समाज कल्याणासाठी केला आनंद आहे. जर त्याचा दुरुपयोग केला तर मग आम्ही आहोतच. काही काही जबाबदाऱ्या परमेश्वराने लिहून दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी आपण जबाबदारी आपण पार पाडली. विधानसभेपासून सुरुवात केली आहे अजून 5 वर्ष करू. म्हणजे हा विचार करा की मी जर एखाद्या निवडणुकीत उभं राहिलो मी हा विचार करा 1 महिन्यामध्ये असा विचार करा खरं कुठं मला माहिती की माझा जेवढा प्रयत्न स्वतःला निवडून येण्यासाठी